भुसावळ तालुका शेतकी संघ सभापतीपदी ज्ञानदेव झोपे तर उपसभापतीपदी प्रशांत निकम यांचे बिनविरोध। भुसावळ तालुक्याच्या शेतकी संघाच्या सभापतीपदी ज्ञानदेव हरी झोपे तर उपसभापतीपदी प्रशांत निकम यांची बिनविरोध निवड झाली आहे। भुसावळ येथील शेतकी संघ कार्यालयात नुकतीच ही निवडणूक संपन्न झाली। या निवडणुकीत निवडून आलेले 15 सभासद उपस्थित होते। या निवडणुकीत आमदार संजय सावकारे प्रणित शेतकरी विकास पॅनलला बहुमत मिळाले होते। या अनुषंगाने सभापती व उपसभापती पदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे। या चुरशीच्या निवडणुकीमध्ये भाजप प्रणित शेतकरी विकास पॅनलचे शिवाजी ढोले, तुषार पाटील, ज्ञानदेव झोपे, सुनंदा बोंडे, गोपाळ पाटील, निळकंठ भारंबे, सुशील झोपे, अशोक सहदे, प्रशांत निकम, संग्राम सिंग पाटील, संगीता भोळे याप्रमाणे 11 सदस्य राष्ट्रवादी प्रणित पॅनलचे प्रकाश चौधरी, शुभम जावळे, प्रमिला देवी पाटील, भगवान रोनखेडे असे 4 सदस्य निवडून आले होते। सभापतीपदी निवड झाल्यानंतर ज्ञानदेव झोपे व प्रशांत निकम यांचा शेतकी संघ कार्यालयासमोर सत्कार करण्यात आला आहे। शेतकी संघाचे कार्यकारी संचालक म्हणून विजय झोपे हे काम पाहत आहे। या प्रसंगी भाजपचे तालुका अध्यक्ष प्रशांत भाऊ पाटील, अतुल भाऊ झांबरे, चंद्रशेखर झोपे, नामदेव पहलवान व पदाधिकारी उपस्थित होते। दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता मनोहर लोणे, भुसावळ। भुसावळ तालुका शेतकरी संघाची जी पंचवार्षिक निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये माननीय आमदार संजय भाऊ सावकारे तसेच खासदार रक्षाताई खडसे यांच्या नेतृत्वाखाली जो पॅनल उभा केला गेला त्या पॅनलने 15 पैकी 11 जागा मिळवून घवघवीत यश मिळवलं आणि हा सर्व जो सिंहाचा वाटा आहे हा त्यांचाच आहे। त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांनी सुद्धा बरीच मेहनत घेतली आणि त्यामुळे विजय मिळून आला। भुसावळ तालुका शेतकरी सहकारी संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी प्रणित आमदार संजय भाऊ सावकारे व रक्षाताई खडसे यांच्या नेतृत्वामध्ये शेतकरी विकास पॅनलने घवघवीत असं यश संपादन केलं व आज चेअरमन व्हाईस चेअरमन प्रक्रियेमध्ये सर्व 15च्या 15 सदस्यांनी सर्वानुमते बिनविरोध अशी निवडणूक जाहीर करत म्हणजे एक सलोख्याचं वातावरण निर्माण करत हा शेतकरी संघ आज येणाऱ्या पुढील वर्षामध्ये 100 वर्षात पदार्पण करत आहे आणि 100 वर्षात एकोप्याने हा संघ या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि या ठिकाणी नांदणारा शेतकरी हिताचे निर्णय आमदार संजय भाऊ सावकारे यांच्या माध्यमातून या संघामध्ये होतील आणि भाऊंच्या नेतृत्वामध्ये भाऊंनी जो आमच्या सर्व सहकाऱ्यांवर जो विश्वास संपादित केलेला आहे त्या विश्वासाचं निश्चितच आम्ही फलित करू आणि सर्व शेतकऱ्यांना जो न्याय द्यायचा आहे तो न्याय देण्याचा प्रक्रिया या ठिकाणी आम्ही बोदवाड आणि भुसावळ दोघे शेतकरी संघामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद। आज चेअरमनपदी आमचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते ज्ञानदेव हरी झोपे, त्याचप्रमाणे व्हाईस चेअरमनपदी प्रशांत निकम, युवक तळपदार असं नेतृत्व प्रशांत निकम यांची आज इथं बिनविरोध निवड झालेली आहे आणि माननीय आमदार संजय भाऊ सावकारे त्याचप्रमाणे खासदार रक्षाताई खडसे यांच्या नेतृत्वाखाली ही सदरची निवडणूक लढवली गेली होती। सदरच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या 11 जागा विजयी होऊन सदरचा शेतकी संघ हा भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय सावकारे यांच्या ताब्यात आला होता। परंतु आमदार साहेबांनी नेहमी सांगितलेलं आहे की एकदा निवडणूक संपली म्हणजे विषय संपला। आता परत या सर्वच्या सर्व 15 संचालकांनी कोणताही पक्ष कोणताही भेदभाव न बघता आता संपूर्ण 15च्या 15 पूर्णपणे संचालकांनी एकत्रितपणे काम करून आज शेतकरी संघाचा विकास कसा करता येईल व शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय इथं कसे घेता येतील असे आमदार साहेबांनी त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांनी त्याचं पालन करावं। पुन्हा सर्व चेअरमन व व्हाईस चेअरमन यांना दोन्हींना खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।